नमस्कार. ठाणे जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील इत्थंभूत माहिती देणारी एकमेव वृत्तवाहिनी चौफेर वार्ता वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. आज शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021. आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यात शिवजयंती उत्साहात साजरी. शिवसेनेने उधळपट्टी न करता त्याच पैशांनी कोविड आपत्तीत लोकाभिमुख कामं करावीत. भाजपच्या नगरसेवकांची महासभेत मागणी. कोठारी कंपाऊंडमधल्या पेप्सी आणि लेज वेफर्सच्या गोदामाला आग. आणि सुरक्षिततेचे नियम पाळा, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, पोलीस आयुक्तांचा इशारा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचं अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचं स्मरण नकळत होतंच. सध्या वातावरण चांगलं आहे, पण तोंडावर मास्क आहे. छत्रपती का दैवत आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढताना ही प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळते. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवरायच आहेत, असे गौरवोद्गार काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जगात शिवरायांचं तेज पसरवणार असल्याचं सांगितलं. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, छत्रपती संभाजीराजे, डॉक्टर अमोल कोल्हे, अतुल बेनके, विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, शिवनेरीवर येण्याचे हे दुसरे वर्ष आहे. हा बहुमान शिवरायांचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. मनात, हृदयात शिवरायांचं स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचं स्मरण नकळत होत राहतं. सध्या वातावरण चांगलं आहे, पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे. छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केलं. त्यांच्या ढाल तलवारी आज जरी नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे हे विसरू नका, असा सल्ला त्यांनी दिला. शिवजयंतीच्या या उत्सवात ठाण्यातील हायवे दिवा येथील लहान मुलांनी देखील शिवजयंती उत्साहात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मनात बिंबावेत म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न. त्यास मोठ्या मंडळींनी देखील उत्तम प्रतिसाद दिला. शिवाजी महाराजांबद्दलचा आपला आदर व्यक्त करणारा त्यांचा अगदी एक नंबरचा शत्रू औरंगजेब याचे छत्रपती शिवरायांबद्दलचे जे उद्गार आहेत ते आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांचा हा व्हिडिओ. नमस्कार. आज शिवजयंती आहे. अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती. त्यानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा किंवा आदर कुठपर्यंत होता, एका शत्रूनं केलेलं वर्णन म्हणजेच औरंगजेबाने केलेलं वर्णन आपण आज ऐकणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर औरंगजेबाला कळते आणि औरंगजेब अतिशय दुःखी होतो, व्यथित होतो, कारण त्याला संपूर्ण हिंदुस्थानचा बादशाह होण्याचं स्वप्न भंगलेलं असते आणि तो संपूर्ण आपल्या सरदारांची सभा बोलवतो आणि त्या सभेमध्ये आपलं दुःख व्यक्त करतो. हुकूमतपना जिले सुबानी अबुल मुजफ्फर मयूद्दीन मोहम्मद औरंगजेब गाजी आलमगीर शेरशाह तशरीफ लारे निगाह रखो. नहीं शहजादे, इस फिजूल के बातें हैं. तैमूर और चंगेज के खून ने अभी तक शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से लेके तंजौर तक सारा हिंदुस्तान मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब हमने देखा था, मगर माँ बदौलत आज मैं क्या देख रहा हूँ. हमारे आंखों के सामने शिवाजी अपने सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबेदार को शिकस्त देकर खदेड़ दिया है सबको. क्या यही वफादारी है, यही दयानतदारी है, या हमारे मामूजान मिर्ज़ा उमर उमराल, नवाब आजम शाइस्ते खान साहब 70,000 घुड़सवार, 50,000 पैदल, 50 तोहफे और 1,000 हथियारबंद हत्ती उनके पूना के छाव में पेश थे. मगर शर्मनाक की बात हुई शहजादे, शिवाजी ने उनके लाल महल पर छापा मारकर उनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे, उनकी जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां खोनी पड़ी. हमारे जोधपुर महाराजा जसवंत सिंह, कोंडाना किले के नीचे शिवाजी के बंदरों ने मार पीट कर उनकी ऐसी हालत बना दी शहजादे कि उनके पीठ पर देखिए मराठों के मार के जख्मों ने छाती पे नहीं पीठ पे खाए हैं. हमारे सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर, क्या बहादुर दिखा इन्होंने. जब शिवाजी सूरत आए तो दुम दबाकर भाग गए. ये हमारे हफ्सी पोलाद खां आगरा के कैद खाने में शिवाजी ने उनके हथेली पर मिटाई रख के कैद खाने से फरार हो गए.
और हमारे सारे मनसूबों को खाक कर दिया इस फौलाद खान ने। जरार लश्कर होते भी मैदान छोड़कर बेतहाशा भागने वाले करतलाब खान, रसूल बेग, रोजबानी, बूंदी महाराजा भौंसे हड़ा, खांजा बहादुर, तमाम सारे राजपूत, पठान, बुंदेल, तुर्की, ईरानी, हबशी, बगदादी और ये फौजबंद फिरंगी सरदार, सबको शिकस्त दी शिवाजी ने, खदेड़ दिया सबको। सालेर की जंग में हमारे 1 लाख फौज को मैदान छोड़कर भागना पड़ा और हमारी सारी इज्जत मिट्टी में मिल गई। क्यों तोबा तोबा, क्यों फतेह हासिल होती शिवाजी को? हमारी इतनी फौज, हाथी घोड़े, दारू गोला खजाने का शिवाजी पास नहीं है। शिवा ने मजबूत किले बांधे, नई जंगी बहरी कलाम की तामीर की उसने, उससे भी ज़्यादा कभी न जीते जाने वाली मजबूत जमीर के लोग तैयार किए उन्होंने। हमने शिवाजी के सरदारों को लाखों का जागीर का लालच दिखाया, मगर थूक दिया वो जाबाज मराठों ने हमें जागीर के ऊपर। इसके पहले हमें दुनिया की हर चीज़ खरीद सकते थे, मगर शिवाजी के खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं और बिकते भी नहीं। शिवाजी खा गए, चालाक है, दगाबाज है, नामाकुल है, बेकाम है, मगर उसका चाल चलन दूध जैसा साफ और सूरज जैसा चमकदार है। वो दुश्मन के भी मजहब कलम, फकीरों की औरतों की इज्जत करता है, इसलिए उसकी शान और शौहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हम खुशनसीब है, क्योंकि हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। मगर शहजादे आखिर है तो दुश्मन, इस दुश्मन को नेस्तनाबूद करना, उसे पूरी तरह से मिट्टी में मिलाना, यह हमारा धर्म है और यही खुदा का हुक्म है, यही खुदा का। कोविड आपत्तीत जनतेच्या पैशांची उधळपट्टी न करता शिवसेनेने लोकाभिमुख कामं करावीत, अशी आग्रही मागणी भाजपच्या नगरसेवकांकडून आजच्या महासभेत करण्यात आली। तसंच लोकहिताच्या प्रश्नांवर महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। महापालिकेच्या वेबिनार महासभेत भाजपच्या वतीने नवनियुक्त गटनेते मनोहर डुंबरे आणि मावळते गटनेते संजय वाघुले यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, नारायण पवार, मुकेश मोकाशी, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मणेरा, नम्रता कोळी यांनी आक्रमकपणे विविध मुद्दे मांडून प्रशासनाचं लक्ष वेधलं। मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाईची मागणी, कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या महापालिकेतील 31 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची भरपाई आणि अनुकंपा तत्वावर कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली। दिव्यातील बेकायदा बांधकामांना विरोध, दिवा परिसरातील वाढत्या बेकायदा बांधकामांना सत्ताधारी शिवसेना आणि महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचं पाठबळ आहे। या बांधकामांना भाजपचा तीव्र विरोध असून दोषी राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली। घंटागाडी प्रकल्पात उधळपट्टी, कोपरी, नौपाडा, उथळसर या भागात घंटागाडीद्वारे कचरा उचलण्यासाठीचा 26 कोटींचा प्रस्ताव हा केवळ कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आणण्यात आला आहे। या प्रस्तावानुसार कंत्राटदाराकडून 30 टाटा 709 LT वाहने भाड्याने घेतली जातील। एका वाहनाची बाजारभावानुसार किंमत 9,40,00,000 रुपये आहे। त्याप्रमाणे महापालिका केवळ भाड्यापोटी 3 वर्षात 30 लाख रुपये कंत्राटदाराला देणार आहे। त्याचबरोबर कार्यालयीन आणि अनुषंगिक खर्च जादा लावून ठाणे महापालिकेच्या तिजोरीची तब्बल 8 ते 10 कोटी रुपयांची लूट केली जाणार आहे। कोविड आपत्तीनंतर उत्पन्नावर मर्यादा आली असताना काटकसरीची गरज आहे, त्यामुळे या प्रस्तावातील किमान 10 कोटी रुपये कमी करावेत अशी आग्रही मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली। कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जितो ट्रस्टचा घाट का? ठाणे शहरात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठी भाजपचा पाठिंबा आहे, मात्र टाटा कॅन्सर हॉस्पिटल स्वतंत्रपणे हॉस्पिटल चालवण्यासाठी सक्षम असताना जितो ट्रस्टला का जोडलं जात आहे? यापूर्वी विना निविदा पद्धतीने विशेष कोविड हॉस्पिटल, हाजुरी येथील इमारत आणि शाळा जितो ट्रस्टला दिल्या गेल्या। सातत्याने जितो ट्रस्टचा घाट का घातला जात आहे असा सवाल भाजपने केला। या जागेवर ग्लोबल इम्पॅक्ट हब उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता, तो ठराव अचानक रद्द का करण्यात आला? सदर ग्लोबल इम्पॅक्ट हबचे भवितव्य काय याचा खुलासा करावा अशी मागणीही भाजपच्या वतीने करण्यात आली। कोठारी कंपाऊंड येथे पेप्सी आणि लेज वेफर्सच्या गोदामाला मध्यरात्री 2:20 वाजण्याच्या सुमारास आग लागली। राजेंद्र खानविलकर यांच्या मालकीच्या असलेल्या 6,200 चौरस फुटाच्या गोदामामध्ये पेप्सी आणि वेफर्स डिलिव्हरीसाठी भरलेली 13 वाहनं उभी केली होती। गोदामातील मालासह ती वाहनंही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत। गोदामात ये जा करण्यासाठी एक दरवाजा आहे,
त्यातच ते बांधकामही जुनं असल्यानं गोदामात शिरण्यासाठी JCBच्या मदतीने मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक फायर व्हॅन, 2 जम्बो वॉटर टँकर, 2 लहान वॉटर टँकर, एक रेस्क्यू व्हॅन आणि एका JCBला पाचारण केलं होतं. 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आलं आहे. या आगीत 12 वाहनांचं नुकसान झालंय. यामध्ये 5 टाटा टेम्पो, एक 3 चाकी टेम्पो, 2 टाटा इंट्रा, 3 टाटा 460 टेम्पो आणि एक मारुती कॅरी तसंच एका दुचाकीचाही समावेश आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा कयास वर्तवण्यात येत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख संतोष कदम यांनी वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्याचं आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केलं आहे. रुग्णसंख्या अशीच वाढली तर मात्र सध्या लागू केलेल्या कलम 144ची अंमलबजावणी तीव्रपणे करणार असल्याचा इशाराही फणसळकर यांनी बोलताना दिला. उपनगरी रेल्वे सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी काही वेळाकरता सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येतही काही प्रमाणात वाढ झाल्याचं आढळलं आहे. त्याचबरोबर भाजी बाजार, रेल्वे स्थानक, बस स्थानक या ठिकाणीही मोठी गर्दी वाढू लागली आहे. शिवाय बस आणि रिक्षांमधूनही सर्रास जादा प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. मास्कशिवाय प्रवेश नाही असा फलक जरी बसवला असला तरी अनेक प्रवासी हे रिक्षा आणि बसमधून विना मास्क प्रवास करीत आहेत. नागरिकांमधील गांभीर्यता कमी होत असल्यामुळे कोरोना हा साथीचा आजार डोकं वर काढत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा आढावा घेऊन कलम 144ची अंमलबजावणी तीव्रपणे केली जाणार आहे. सध्या या कलमानुसार 5 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास, जमा होण्यास बंदी आहे. पण यामध्येही रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल अशा ठिकाणी शिथिलता आणली आहे. सध्या सिनेमागृह, बँक्वेट हॉल हे क्षमतेच्या 50% अनुमतीने सुरू केले आहेत. लग्न समारंभालाही 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळींना अनुमती नाही. या सर्व नियमांबरोबरच सामाजिक अंतर ठेवणं, मास्क लावणं आणि स्वच्छता हे नियम नागरिकांनी आवर्जून पाळण्याचं आवाहनही फणसळकर यांनी केलं आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात शिवजयंती उत्साहात साजरी. शिवसेनेने उधळपट्टी न करता त्याच पैशांनी कोविड आपत्तीत लोकाभिमुख कामं करावीत. भाजपच्या नगरसेवकांची महासभेत मागणी. मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक. कोरोना नियंत्रण कक्ष, बेड व्यवस्थेसह ॲम्ब्युलन्स यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश. कोठारी कंपाऊंडमधल्या पेप्सी आणि लेज वेफर्सच्या गोदामाला आग. आणि सुरक्षिततेचे नियम पाळा अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, पोलीस आयुक्तांचा इशारा. या होत्या आजच्या विशेष बातम्या. चौफेर वार्ता ही वृत्तवाहिनी आगळेवेगळे उपक्रम घेऊन आपल्यासमोर येणार आहे. त्यासाठी आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला अवश्य कळवा. आमचा संपर्क क्रमांक आणि ईमेल ID स्क्रीनवर दिसेलच. हे आमचं बातमीपत्र आमच्या YouTube चॅनलवरही आपण पाहू शकता. बातमीपत्र पाहिल्यानंतर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.